नमस्कार भाऊसुनी. आज ना एक रिअल घटना, रिअल क्राईम आणि क्राईमनी कितली खालनी पातळी गाठलेली आहे तुमले देखायला भेटेल. आमच्या पोलीस स्टेशनला काल दी मर्डरना गुन्हा दाखल होईना भाऊसुनी. तर मर्डर करेल तर पोऱ्यानी मायना मर्डर करत होता आणि 2 वर्ष पाठीमागे तोच पोऱ्या एक 2 पोरीस मायसोबत पैजाल होता. तर त्याच धरला पुला माय बाबूतात पोलीस स्टेशनले त्याची मिसिंग दाखल करी त्याले धुंडी काढ त्याला आण परत आणि ती बाई 2 पोरीस माये ती कुत्री आहे पुनानी आणि हौशी आटला आणि यांनी ते बाईना नानमा बापना 70-80 लाख रुपया खर्च कट टाकात 1-1.5 महिनामा वावर की टाक तेच बोलायला ती माय. तर त्यांना वाटतं त्यांनी मायना तोंड माऊस की दाबीसनी ती मायले माट टाकल. तर घरी कोणीच नव्हतं तवय आणि बापीच्या आता कीर्तन ऐकाले त्या गोष्ट त्यांनी पुरेपूर फायदा दिला. आणि विशेष म्हणजे तो त्यांनी मायले मारीसनी त्याच्यावर धरली ना असं जुने ऐकावं ना तिना हातमातल्या बांगड्या फुटल्या त्यात त्या बांगड्या उचलून त्यांनी संडास भांडामात्या टाकेल त्यात बांगड्या आणि जाई संतो बांगला रूम आणि झोपणार रातभर माय पुढला रूम मरेल अहो रातभर झोपना आणि सकाळी उठी सकाळी काही माहितीच नाही असं देखाडा ना. पण एवढं आहे की खरं आहे लपत नाही आणि बाहेर नाही कसंच खरं. पण सांगा ना उद्देश आहे की पावसानी तुम्ही बाहेर ना नान मा तुमले म्हणजे एवढे बी समजत नाही का आपलं मायबाप येते असं एवढं सुद्धा भान राहिले लोकच नाही. म्हणजे क्राईमनी सगळ्यात खालनी पातळी आहे की तुमले मायबापसुद्धा तुमले समजे राहण्यात. ती पोऱ्याने मायले मारी संत्याने आज साबित कर दिलं की ज्या बाया पोऱ्या नाहीत कधी त्या सुखी येतीस आज सांगा टायमी लग्न हो. तर म्हणा असं एकच म्हणणे पावसानी जरा असं भान ठेवा. आपण काय करावं त्या गोष्टीचं भान ठेवा आणि प्रत्येक गोष्टीले जरा विचारपूर्वक तुम्ही करायला शिका. कारण जी गोष्ट घडी जास्त ती नंतर रिपेअर करता येत नाही. आता ती माय वापस येणार नाही तो बी लाखो रुपये बाहेर येणार नाही. पण हे जे नुकसान आहे हे नुकसान भरी काढता येत नाही पावसाने. त्यासाठी एवढंच म्हणणं आहे सावध राहावा सतर्क राहावा आणि विश्वास कोणावर ठेवू नका. जय हिंद जय भारत.